आणि स्वागत करतोय सर्व लाडके रसिकांचं अध्यक्ष चषक 2024 तिसरी रात्र तिसरी संध्याकाळ। मागच्या 2 रात्रीमध्ये आपण दर्जेदार क्रिकेटची अनुभूती घेतली आणि मैदानावरती आज आपण बघतायत या तिसऱ्या रात्रीला तिसऱ्या संध्याकाळला सुरुवात होते। पहिला सामना आज दे 40+ वर्सेस कोळेगाव 40+ मध्ये टॉस आज दे 40+ ने जिंकलेला आहे। प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी कोळेगाव टीमला आणि सुरुवात होते मॅचला। सलामीवीर विजय म्हात्रे सुनील भोईर बॉलिंग मार्कवर तयार आहे। त्या ठिकाणी प्रल्हाद काळन उर्फ पीके पहिला बॉल सुरुवात होते आजच्या दिवसाला। हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं पण जे हवं होतं ते मिळवलंय। येतोय हा पहिला चौकार आजच्या या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती। संघाचं नाव रेग्युलेशनच्या माध्यमातून फार मोठे गेले आणि आज तोच दबदबा पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी 40+ संघाची निर्मिती करण्यात आलेली आहे। सलामीला आले सुनील भोईर अत्यंत प्रतिभा संपन्न असे अष्टपैलू खेळाडू। फिल्डिंग मध्ये चेंजेस होतील ते अपेक्षित होतं। स्ट्राइक जेव्हा जेव्हा रोटेट होणार फिल्डिंग मध्ये बदल तुम्हाला बघायला मिळतील कारण लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन आहे। राऊंड विकेट येतात पीके हो बॅटची एज आणि फलंदाज बाद सुनील भोईर बाद होतात गोल्डन डक वरती। पहिल्या विकेटचं पतन कोळेगाव 40+ च्या। थँक्यू व्हेरी मच हर्ष डीजेच्या माध्यमातून चंदू दादा सगळ्यांनाच नेहमीप्रमाणे एंटरटेन करत असताना सुंदर संगीत सादर करतात। मागच्या 2 रात्रीमध्ये आपण बघितलं हा बॉल आल्याच मात्र स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता कठीण होता। झेल चेंडूपर्यंत नाही पोहोचता आलं पण चेंडूला थांबवलंय। चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पण तिथे 3 धावा या दरम्यान पूर्ण करतायत। गुड रनिंग बिटवीन द विकेट। न्यू बॅटर मैदानावरती आले होते आपण बघितलं संभाजी म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावरती। हे देखील लेफ्ट हँडेड आहेत। मिस टायमिंग जरूर झालं होतं, भरपूर उंच गेला होता चेंडू पण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न झाला होता, चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाही। चेंडूला थोडंसं थांबवलं तिथे पण 3 धावा रोखता आल्या नाही आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत दुहेरी अंकात 10 धावा झालेल्या आहेत। पीके फिल्डिंग मध्ये बदल करत असताना कारण स्ट्राइकला आता मात्र उजव्या हाताचे बॅटर विजय म्हात्रे 7 वरती खेळतात नाबाद। वरती विकेट पुन्हा एकदा पीके ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलाय सीमा पार। पंचांचे 2 याद आकाशाकडे येतो हा षटकार।
बघितलं की विथ द स्पिन खेळले, पडल्यानंतर चेंडू आत आला, शफल झाले होते, हा फटका बनवलाय त्याने. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे फटके नवीन नाही, प्रत्येक फलंदाज अशाच पद्धतीने खेळताना आपण बघत असतो. तंत्राला फारसं महत्त्व दिले जात नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, कारण तिथे 5 ओव्हरच्या मॅचेस 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये तुम्हाला संयमाला किंवा तंत्रशुद्ध फलंदाजीला फारसं महत्त्व नसतं. त्यामुळे शफल होऊन खेळणं, पुढे जाणं, मागे जाणं, फलंदाजाला कुठली बंधनं नसतात आणि त्यामुळे फलंदाज नेहमीच या खेळामध्ये गोलंदाजांवरती आपलं वर्चस्व सिद्ध करत असतात. धावफलकावरती 16 आपण बघतायत. पहिले षटक संपन्न झालेले आहे. पीकेचं 16 धावा आल्यात, 1 विकेट गमावलेलं आहे. कोळेगावने 1 विकेट प्राप्त केलं. 5:15 आणि अत्यंत व्यवस्थित 5:10 आपण बघितलं पहिला बॉल आणि डिलिव्हर झाला होता आणि 5 मिनिटात हे षटक कंप्लीट झाले. 16 धावांची अत्यंत चांगली ही धावगती बघायला मिळते. प्रोजेक्टेड स्कोर 80 दाखवतोय. याच गतीने खेळलं तर बॉलिंग मार्कवर महेंद्र म्हात्रे. ओ स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत पण नाही रोखू शकत. चेंडू गेला सीमा पार, येतो हा षटकार. इथून सुरुवात करतोय कोळेगाव संघ. 1 विकेट जरूर गमावला पण धावांची गती कुठेही कमी होताना दिसली नाहीये. या षटकाची सुरुवात चौकाराने झाली आणि आपण बघितलं की पहिल्या ओव्हरची सुरुवातही चौकाराने झाली होती. धावांची गती आपण बघतायत अत्यंत चांगली. 20 धावा आलेल्या आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप इथून होताना आपण बघताय. आलाय बॉल आलाय. 22 धावा फलकावरती आहेत. सर 22 धावा फलकावरती आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा महेंद्र म्हात्रे तयार होतील. बघूया काय उत्तर आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने संभाजी म्हात्रेने खेळला होता. स्क्वेअर लेगला एक जीवनदान मिळालं होतं. तो झेल कठीण होता जेव्हा ते पहिला बॉल त्यांनी फेस केला होता. वरती विकेट पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने पण टायमिंग नाही झालं. सरळ खेळले. बॅक टू द बॉलर. हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी महेंद्रचं. महेंद्र म्हात्रे आज ते 40+ संघ. काल आपण परवा नितीन काळे यांचा आवाज ऐकला. आज ते गावाला बिलॉंग करतायत आणि त्यांचा हा संघ, त्यांच्याच गावातील हा संघ आपण बघता खेळताना. हो पुन्हा एकदा बीट केलंय. काय जबरदस्त कल्पकता दाखवतात, व्हेरिएशन दाखवतात. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला होता आणि त्यानंतर मात्र हे सुरेख कमबॅक. 2 डॉट बॉल फेकलेले आहेत. चांगलं कमबॅक, चांगला पलटवार महेंद्र म्हात्रेचा. धावफलकावरती 22. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू निघालाय. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पार आणि जिथे हा चेंडू गेलाय तिथे आपण बघतायत रवींद्र संतेचा स्टँड. प्राऊड ऑफ डोंबिवली, प्राऊड ऑफ ठाणे, प्राऊड ऑफ इंडिया आपण म्हणू शकतो. याला खरं तर भारतीय जर्सी परिधान करण्याचा बहुमान मिळाला. काल आपण त्याचा सन्मान इथे केले आणि काल मेडन ओव्हर देखील त्यांनी फेकलेले. फार जबरदस्त संघर्ष रवींद्र संतेचा राहिलेला आहे. इंडियन डिझेबल टीम साठी खेळतात. यावेळेस मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. हा देखील गेला सीमारेषेच्या बाहेर. जाताना देऊन गेलाय संभाजी म्हात्रे आणि कोळेगाव 40+ ला 6 धावा. एक लेफ्टी जरी शून्यावरती बाद झाला असला तर दुसरा लेफ्टी इथून मात्र दावा करताना दिसतोय. हा चेंडू खाली राहिलाय. या ओव्हर मध्ये आपण जबरदस्त जुगलबंदी दोघांमध्ये बघितली. कधी संभाजी आपलं वर्चस्व दाखवतो, दादागिरी करत होते, कधी महेंद्र यांनी या ओव्हर मध्ये डॉट बॉल फेकल्या. 3 डॉट आहेत पण 3 जे चेंडू होते इतर त्यावरती तब्बल 16 धावा आल्या
आणि पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये 16 धावांची गती आहे. आपण बघता 16.00 एकूण धावा 32 आणि जो प्रोजेक्टेड स्कोअर पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितला तोच आपल्या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये सुनील बाद झाले. सुनील जेव्हा बाद झाले होते आपण बघितलं तेव्हा केवळ 7 धावा धावफलकावरती होत्या आणि पार्टनरशिप आता मात्र आपण बघताय तिथून 25 धावांची. स्प्रे रिलीज स्प्रे हवाय. रिलीज स्प्रे फर्स्ट एड बॉक्स मध्ये या ठिकाणी आहे आणि मला वाटतं थोडीशी दुखापत झाली आहे खेळाडूला. आमचे केशव दादा ठिकाणी मैदानात जातील. रिलीज स्प्रे तर फर्स्ट एड बॉक्स मध्ये या गोष्टी असायला हव्यात. आम्ही नेहमी म्हणतो की आमचा एक नेहमी सल्ला असतो की तुम्ही जेव्हा खेळायला कुठेही जाता तुम्ही आयोजकांवरती डिपेंड न राहता प्रत्येक टीमकडे एक बॅग असायला हवी. त्यांच्याकडे एक फर्स्ट एड बॉक्स असायला हवा. बऱ्याचदा कधी कधी फर्स्ट एड बॉक्स अवेलेबल नसतो. स्प्रेही कधी कधी नसतो. असं कधी कधी घडतं आणि त्यामुळे कुठेतरी ती आपल्याला अडचण निर्माण होत असते. त्यामुळे फर्स्ट एड बॉक्स प्रत्येकाकडे असायला हवा. तुमच्या गाडीमध्ये असायला हवा किंवा तुमच्या बॅगमध्ये तुम्ही जेव्हा ती स्वतः सोबत कॅरी करत असता टीम सोबत ती असायला हवी. आम्ही नेहमी सांगत असतो पण तसं कधी आम्हाला बघायला मिळालं नाही. फार कमी संघाकडे अशा पद्धतीने फर्स्ट एड बॉक्स असतात. आयोजकांकडे ते असतात. कधी कधी ते अवेलेबल नसतात. घाई गडबडीत ते कधी राहून जातात. कुठेतरी एक जण ठेवतो मग ते सापडत नाही. अशाही गोष्टी घडत असतात. पण इथे आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स तयार आहे. अगदी आमच्या कॉम्प्युटर बॉक्स जवळ तो ठेवण्यात आलेला आहे. घनश्याम पाथाडे यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने कॉपी बुक स्टाईल मध्ये येतो आमच्या डीजे कडे चंदू दादाकडे. हा चेंडू येतो चौकार. फलंदाज थांबायला तयार नाहीये. 36 धावा. तिन्ही ओव्हरची सुरुवात मोठ्या फटक्याने झालेली आहे. हा देखील त्या दिशेला खूप मोठी गॅप. फिल्डर येत आहेत. दोघांच्या मधून हा चेंडू गेलाच असता पण पीकेने काय जबरदस्त एफर्ट दाखवलेले आहे. आणि पायाचा वापर कसा करायचा असतो फुटवर्क काय या ठिकाणी दाखवत असताना पीके. आणि पीकेची पर्सनॅलिटी तशीच आहे. एकदम स्लिम अँड ड्रीम आहे. फिटनेस जबरदस्त आहे पीकेचा. आणि कमिटमेंट बघा. लॉंग ऑफ जवळजवळ 10 ते 12 पावलांचं अंतर कापत आले आणि शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आत ढकलला आणि अशा प्रकारे आपण बघतायत या धावा 3 पूर्ण झाल्यात. एक धाव वाचवलेली आहे. क्रिकेटमध्ये धावा वाचवणं म्हणजे धावा बनवण्यास समान असतं. 39 धावा झाल्या. धावा येत आहेत. धावसंख्येवरती लगाम लावता येत नाही. कुठल्याही गोलंदाजाला करता धावांचा गतिरोधक बनता आलं नाही. आणि पार्टनरशिप अधिक फुलत चालली, भरत चालली, वृद्धिगंध होत चाललेली आहे आणि डोकेदुखी ठरत चालली आज 40+ साठी. ओहू करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर. इथे झाली चूक. चेंडू जाईल सीमा पार. चालणार नाही. एकाने चांगली कामगिरी केली तर दुसऱ्याने खराब केली तर हा सांघिक खेळ आहे. प्रत्येकाचं योगदान 100% असायला जावं. ही चूक झाली आहे आणि या चुकीमुळेच आपण बघतायत या 4 धावा अगदी सहजतेने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं. हा चेंडू अडवता आला असता. कुठेतरी डबल माइंडेड झाले. द्विधा मनस्थितीमध्ये होते. पण या गोष्टी टाळाव्या लागतील आणि अशाच गोष्टी जर या चुका होत राहिल्या एक मोठं लक्ष चेस करावं लागेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू गुड लेंथ वरनं थोडासा बाहेर काढलाय. स्लाइटली बाहेर निघतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 43 धावा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 4 कॅमेऱ्याची स्पर्धा कव्हर केली जाते. कोळेगावचं अत्यंत सुंदर हे मैदान आणि यंदा आपण बघितलं कल्याण महोत्सव या ठिकाणी सुरू झाला होता आणि संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आदरणीय विद्यमान खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलं होतं. का तर इथे आपण बघता की आधी सकाराम शेठ विद्यालय, यशवंत विद्यालय आणि आता आपण बघतात इरा ग्लोबल स्कूल. ओहो हेमंत दरेने केले चुकांची मालिका. ही सिरीज सुरू आहे आणि त्यामुळेच आता ही धावसंख्या आता कशी रोखायची हा प्रश्न पडलेला आहे गोलंदाजांना. कारण गोलंदाजांना साथ मिळत नाहीये फिल्डरची. शेडाच्या नाविलाची वाऱ्याकडनं साह्य अपेक्षित असतं. एखाद्या गायकाला वादकाकडनं जे साह्य अपेक्षित असतं, एखादा कॉमेंटेटरला स्कोररकडनं जी मदत अपेक्षित असते, तीच क्रिकेटमध्ये बॉलरला फिल्डरकडनं अपेक्षित असते. पण या चुका होत आहेत.
हलक्या हाताने प्लेस करतायत पॉइंटच्या दिशेने. ठाऊक आहे चांगला चेंडू होता, सन्मान दिलेले. ही सर ओळख असते एका चांगल्या फलंदाजी. खराब चेंडूवरती समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान. 3 षटक संपलेले, ड्रिंक्स ब्रेक झालेले, पाणी घेऊन जायचं मैदानात. आणि एकूण धावफलकावरती बघतो आपण झालेले आहेत 49 धावा झाल्या, 16.33 ही धावांची गती बघायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या 16 धावा, पण या ओव्हरमध्ये त्याहीपेक्षा जास्त धावा 17 आल्या. त्यामागचं कारण खराब फिल्डिंग, आणि खराब फिल्डिंगमुळे आपण बघितलं तर 7-8 धावा जास्त गेल्यात या ओव्हरमध्ये. त्यामुळे घनश्याम पाथर्डे कुठेतरी निराश असतील. 3 ओव्हर झाल्या, ड्रिंक्स ब्रेक होतोय. आपण देऊया चंदू दादांना एक संधी, चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकूया. काल 6 धावांची पॅनल्टी लागली. खरं तरी पॅनल्टी लावताना आयोजकांना कुठलाही आनंद होत नसतो, पण नियम म्हणजे नियम. खेळाडू कितीही मोठा असू द्या, संघ कितीही मोठा असू द्या, नियमांपेक्षा कुणी कधीच मोठा नसतो. नियमांचं उल्लंघन झालं तर डोंबिवलीमध्ये खेळत असताना तुम्हाला या गोष्टींना सामोरे जावं लागेल. 2013 मध्ये खरं ज्या वर्षामध्ये रवींद्र संतेच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली, त्याच वर्षी पारगावला 11 धावांची पॅनल्टी राष्ट्रवादी चषक मध्ये लागली होती. जयेंद्र शेठ चषक मध्ये 8 धावांची पॅनल्टी वाकण रेग्युलर संघाला लागली होती. त्याने ती स्वीकारली, पण त्यांनी ती मॅच ही जिंकली होती. बॉलिंग मार्कवर बदल आणि 4थं षटक घेऊन येत आहे. पुन्हा एकदा पीके वरती जबाबदारी आहे. या संघाचा फ्रंट लाईन बॉलर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 जरूर दिल्या होत्या, पण बघूया पीके या धावसंख्येला अंकुश लावणार का. ओ कट केलाय, चेंडू समोर, फिल्डर आहे तिथे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग आणि थ्रो देखील चांगला आलाय. विकेट किपर श्याम पाटील सुख करतात. हेमंत दरेने बॅकअप दिलंय. श्याम पाटील यशनाच्या मागे श्याम राम हे 2 बंधुराज खेळताना दिसत आहेत. श्याम पाटील ड्रीम मेकर्स या डान्स अकॅडमीसाठी त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. आणि अशा प्रकारे 51 धावा कोळेगाव फुटील टाळायला हरकत नाही. ही पार्टनरशिप मैदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने फुलत असताना पीके पुन्हा एकदा ड्राइव्ह केल्यावर द बॉलर हेड वेस्ट स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्र माधरे यांचं. फिल्डिंग आता मात्र या ओव्हरमध्ये चांगली होताना दिसते, आणि जेव्हा फिल्डिंग चांगली होते, बॉलिंग चांगली होते, कॉन्फिडन्स कुठेतरी तिथे वाढताना दिसतोय. मग अशी पहिला बॉल कव्हरच्या दिशेने खेळत असताना आपण बघितलं, कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला मोठा फटका आलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चौकार आला होता पहिल्या ओव्हरच्या, दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला षटकार आला होता, तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला चौकार आला होता. पण या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 2 धावा आल्यात, आणि कुठेतरी कमबॅकचे संकेत देत असताना मैदानावरती 40+ आज दे संघ धावा 52 धावफलकावरती. पीके पुन्हा एकदा स्ट्राइकला बॅट त्या ठिकाणी विजय मात्रे. ओ लॉफ्ट केलाय वाईड स्लॉंग ऑनच्या वरून, चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड
तो विजय मैदानावरती आपल्या संघाच्या विजयासाठी धावा इथे करत असताना नुसत्या धावा नाही करत तर स्ट्राईक रेट बघा जबरदस्त 31 वरती खेळतोय, 26 वरती खेळतोय आणि संभाजी 31 वरती खेळतायत. ओ खाली राहिला, वेगवान होता, पिकीने गतीमध्ये थोडासा बदल केला. बघितलं की थोडस संत गतीने बॉलिंग करत होते आणि फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र थोडासा वेगावरती भर दिलाय आणि अशा प्रकारे डॉट बॉल आपण बघितले. महेंद्र म्हात्रे यांच्या ओव्हरमध्ये 3 डॉट बघितले होते आपण, पण तरी 16 धावा तिथे आल्या होत्या कारण 3 मोठे फटके बघितले, 2 षटकार, 1 चौकार आपण बघितला होता. पीके पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या डोक्यावरनं जातो हा चेंडू सीमा पार, येतो हा षटकार. जबरदस्त आत्मविश्वास होता बघा. या फटक्यामध्ये ताकद कमी होती, टायमिंग सुरेख होतं, पदल इथे बघा फ्रंट फुट वरती थोडेसे एक पाय पुढे टाकून आले होते आणि अशा प्रकारे आपण बघता पॅरला स्ट्रोक. 1 षटकार आधी ठोकला होता, तो खूप जास्त वरून गेला होता, थोडासा फ्लॅट गेला. पीके पुन्हा एकदा वरती विकेट. हो फुल टॉस होता, मिस केलाय, स्वीप करायचं होतं. चेंडू मात्र बॅटची एज लागून तिथल्या तिथेच खेळपट्टी होती, रेंगाळत बसला आणि अशा प्रकारे आपण बघता सिंगल येते. षटक संपले. 4थं धाव फलकावरती बघतो आपण. एकूण झालेले 65 धावा. धावांची गती आपण बघता 16च्या पुढेच आहे ती, 16.25. हेल्दी रन रेट. पार्टनरशिप किती झाली मला वाटतं 50 ची झालेली आहे, कारण 7 वरती 58 धावांची पार्टनरशिप. टाळायला हरकत नाहीये. विक्रमी भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. पहिला धक्का लवकर लागला होता, सुनील भोईर बाद झाले होते कॉट बिहाइंड यष्ट्यांच्या मागे. मात्र त्यानंतर मैदानावरती संभाजी म्हात्रे आले आणि संभाजी म्हात्रेने एक सुरेख साथ दिली आणि दोन्ही बॅटरने बघा स्ट्राईक रेट चांगला ठेवला, मेंटेन ठेवला आणि अशा प्रकारे 3-4 षटक संपल्यानंतर 65 धावा. आतापर्यंत 158 बाउंड्रीज लागल्यात, 95 षटकार लागलेले आहेत. अध्यक्ष चषक एकमेव अशी स्पर्धा 40+ क्रिकेटची तुम्ही म्हणा किंवा या ठाणे जिल्ह्यातली म्हणा किंवा आपल्या या विभागातली म्हणा, 13 बाईक गत वर्षी संकल्पना आणली गेली आणि यंदाही 13 बाईक. रेग्युलर साठी 3 बाईक आहेत, 4 बाईक आहेत अशी माहिती मिळते आणि 9 बाईक 40+ साठी आहेत. बाईक घेऊन जा, बक्षीस पारितोषिक नाही मिळणार, कॅश प्राइज, पण बाईक मिळणार. प्रत्येक बाईकचा आपण जर किंमत जरी केली तर 50,000च्या पुढेच असणार. त्यामुळे पहिल्या विजेता संघ जो असेल त्याला 4 बाईक आहेत, म्हणजे 2 लाखाच्या वरतीच तुम्ही ती कॅश प्राइज काउंट करू शकता. चला जास्त वेळ घेऊ नका बघा. आज 40+. जरी नाईट स्पर्धा असली तरी आपण वेळेच्या बाबतीत प्लीज सगळ्यांनी कॉपरेट करा. 20 मिनिटं झालेली आहेत 4 ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आणि बरोबर चाललेले आहेत. फुल टॉस आहे, लॉफ्ट केला फिल्डर. पीके आज झेल टिपतायत आणि ही भागीदारी इथे ब्रेक होते, पण या भागीदारीने मात्र संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलंय. फलंदाज बाद होत आहेत. आपण बघता त्या ठिकाणी विजय म्हात्रे. दुसरा धक्का. बाईक ठेवल्या 13 आणि 13 बाईक यंदाही अगदी आमच्या समोर अख्खा शोरूम आणलेले आपण. 13 बाईक ठेवणं, आयोजित करणं फार कठीण काम असतं. यासाठी अनेकांचं योगदान आहे. या सगळ्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलेले दाखवलेले आहे त्यांना आम्ही सलाम करतो, त्यांचे आभार व्यक्त करतोय. आज चेंडू बॅटची एज घेऊन हेमंत दरे पुन्हा एकदा मिसफील्ड थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार. हेमंत दरे मात्र चुका करताय. दुसऱ्यांदा हेमंत दरेने चूक केले. 4 धावा येतील.
नायकांनी लवकरात लवकर यायचे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. तर दोन्ही संघ नायकांनी या. अडिवली आणि वाकळण. धावा धावफलकावरती बघूया आपण किती झालेत. आम्हाला सांगतायत 75 धावा झाले. आणखीन एक तडाखा यावेळेस स्क्वेअर लेगच्या वरून. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. छू मंतर. मिनिटांमध्ये ते पोहोचतात. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. वाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतात 82 धावा. आणि धावसंख्या आता कुठपर्यंत जाणार हा प्रश्न पडलाय. यावेळेस मात्र लॉफ्ट केला. मिस टायमिंग झालंय. झेलची शक्यता. घनश्याम चेंडूच्या गाली. झेल झालाय ड्रॉप. 2 धावा येतील. प्रयत्न झाला होता. कुठेतरी आपण बॉडी लँग्वेज बघतायत. प्रत्येक खेळाडूची कुठेतरी थोडीशी नेगेटिव्ह बघायला मिळते. नकारात्मक बघायला मिळते. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग झाली कुळेगावकडनं पूर्णपणे दबाव टाकला. अगदी पहिल्या ओव्हर पासून कुठल्याही गोलंदाजाला धावसंख्येवरती प्रतिबंध लावता आला नाही. क्षेत्ररक्षकांनी भरपूर चुका केल्यात. हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणखीन एक जबरदस्त धमाका. आणि या स्पर्धेतला हा सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित होतोय. या ठिकाणी आम्हाला सांगतात कल्पेश 90. काल होत्या 85 संदर्भ संघाच्या. आणि या 90 धावा झाल्यात. काल आपण बघितलं 278 धावा केल्या होत्या हैदराबादने. आणि IPLचा आपण उल्लेख करतो या ठिकाणी. आणि मुंबई इंडियन्सला चेस करता आल्या नाही ती धावसंख्या. इथेही 90 धावा झाल्यात. खूप मोठी धावसंख्या उभी गेली आहे. आज 40+ संघाच्या फलंदाजांना इथे अग्निपरीक्षा द्यावी लागेल. कारण 91 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. त्यांच्या गोलंदाजांनी या मैदानावरती खराब गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. त्यामुळेच 90 ही भलीमोठी धावसंख्या उभी करण्यात आली आहे. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या मोठी छोटी नसते. 90 जरी झाल्या त्या मैदानावरती तर 91 होऊ शकतात. आज ते संघाकडे ती क्षमता आहे. ती ताकद आहे त्यांच्याकडे. तसे फलंदाज आहेत. अमोल आहेत. घनश्याम आहेत. गोटे आहेत. राम आहेत. हे सगळेजण या सगळ्यांकडे तितकी धमक आहे. तितकं कौशल्य आहे. धावसंख्या ते चेस करू शकतात. पण एक चांगली सुरुवात त्यांच्याकडनं व्हायला हवी. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. अडिवली 40+ आणि वाकण 40+. वाकण 40+ चे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. कमलाकर भोईर. टॉस साठी या. फार मोठी जबाबदारी आमची प्रकाशदादा म्हात्रे असतील. उपाध्यक्ष आहेत प्रमोदजी मडवी, मोतीराम दादा जे खजिनदार आहेत, आमचे राजू दादा. या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण हे टीम वर्क आहे. आयोजक आहे जय दुर्गा माता क्रिकेट संघ 40+ आणि रेग्युलर व ग्रामस्थ मंडळ काटई व सह आयोजक आहेत 40+ ग्रामीण क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष चषक 2024 एक दिमागदार आयोजन. मनोज पाटील यांची फार मोठी भूमिका या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आमचे केशव महाराज असतील. सगळेजण हळूहळू ही गर्दी वाढेल. अरविंद देखील आलेले आहेत. टॉस साठी या. जास्त विलंब करू नका. वाकम 40+ चे कॅप्टन आलेले आहेत. तर अडिवली 40+ चे कॅप्टन लवकरात लवकर या. बघा उशीर झाला तर पॅनल्टी लागेल. मित्रांनो काल खाडी संघाला 6 धावांची पॅनल्टी लागली. तो संघ उशिराने आलाय.
तर टॉस साठी या प्लीज. अडिवली 40+ चे कॅप्टन लवकरात लवकर या. आलेत का? या प्लीज. इनिंग संपलेली आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे, त्यामुळे प्लीज टॉस साठी या. वाकड्यांचे कॅप्टन आलेले आहेत, कमलाकर भोईर. अडिवलीचे कॅप्टन या आपण. या वाकड्यांचे कॅप्टन या आपण. अडिवलीचे कॅप्टन आलेले आहेत. आदरणीय विजयदादा निकम यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. तर विजयजी निकम एक प्रसिद्ध असे उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते. विनंतीकरण साहेब या आपण या ठिकाणी. टॉस होते अडिवली 40+ वर्सेस वाकड 40+. कॉल अडिवलीचा असणार आहे. हेड कॉल आलाय, कॉल केलाय आणि आलेला आहे हेडच. डिसिजन काय? डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकलेल्या अडिवली 40+ टीमने. डिसिजन पेंडिंग. विजय सरांना विनंतीकरण साहेबांना आपण आसनस्थ व्हायचं आहे. डिसिजन पेंडिंग आहे. उळे आपण लगेच कॉम बॉक्स मध्ये चालू सामन्याच्या दिशेने त्या ठिकाणी कॉम बॉक्स मध्ये. करण काळन सर ऐकूया आपण धावतं वर्णन द्वितीय सत्रात. धन्यवाद. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अध्यक्ष चषक 2024 ची आजची तिसरी संध्याकाळ आणि तिसऱ्या संध्याकाळचा हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला आजचे 40+ आणि दुसऱ्या बाजूला कोळेगाव 40+. त्या राजाची आज तिथीनुसार जयंती आपण पाहतोय. त्या राजांची तुम्हाला मूर्ती सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. त्या जाणत्या राजाला त्रिवार मानाचा मुजरा करून आपण वळूया त्या मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात. अर्थातच या स्पर्धेमधला आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोर त्या 90 धावा बॅटिंग करत असताना कोळेगावने उभारलेल्या आहेत. 91च्या चेस साठी आघाडीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अमोल बागुल आणि घनश्याम पाथाडे. मात्रेचा पहिला चेंडू भिरकावला मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर. पहिला बाउन्स वरती चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्याच ओव्हर मध्ये संभाजी मात्रे. क्रीजच्या कोपऱ्याचा फार चांगला वापर, पण लोअर फुल टॉस पडला. जो काउ फेसला फिल्डर आहे त्याच्या बाजूने अमोल बागुलचा फटका अक्रॉस द बॅटने ड्रिल करून ते दाखवतात. पहा 91 बॅटिंग ऑर्डर आजची देखील खोलवरती आहे. अमोल बागुल आणि घनश्याम कडून तीच अपेक्षा आहे. बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये विजय भोईर आणि संभाजी मात्रे, त्यानंतर हिरामण मात्रे या तीन फलंदाजांनी केलेली आहे. विजय मात्रे आक्रमक सुरुवात 33 धावसंख्येची रुबाबदार इनिंग. त्यानंतर 31 धावा संभाजी मात्रे आणि हिरामण मात्रे 24 धावा. असा डाव सजवलाय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना कोळेगाव 40+ ने. होम ग्राउंड वरती खेळत आहेत ते. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आज दे 5:44 दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली. कोळेगाव लक्ष द्या, आपण 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायचे आहेत. फुल टॉस आहे. पुन्हा त्याच दिशेने फिल्डर येतोय, पण त्याचा वाख्या बाहेर, सीमारेषा पार. अंपायरचा इशारा, धावा 4 चौकार. पुन्हा सेम रिझल्ट. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. जणू काही मागच्या बॉलचा आपण रिप्ले पाहत आहोत. थोडासा यावेळेला लेंथ जर आपण बघितली, दोन्ही फुल टॉसच होते. यावेळेला थोडा वरती होता चेंडू स्क्वेअर लेगला आणि मिड विकेट या दोन रिजनचा मधून चेंडू जात असताना पाहायला मिळाला.
8 धावा धावफलकावरती. डाऊन दी ग्राउंड आपण एक फिल्डर पाहतोय लॉंग ऑन एक मिड विकेटला. कट करण्याचा प्रयत्न पण इथे चेंडू आणि बॅट साईज संपर्क नाही. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 9 वरती. कालची मॅच आपण जी बघितली टाटा IPL मधली 2 इनिंग मध्ये जवळजवळ 500+ स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. 27 ला मॅच चेस करत होती आणि चांगला खेळ. जरी धावा चेस झाला नाही तरी फलंदाजी चांगली पाहायला मिळाली. पण ज्या सध्या कॉन्ट्रोवर्शियल ट्विट आपल्याला पाहायला मिळतात ट्विटरवरती बिकॉज पांड्याची कॅप्टनशिप चर्चेत राहिलेला विषय. अक्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न. विकेट किपर आला. 9 सेकंडला संधी होती पण त्यांनी रॅकेटचा प्रयत्न केला नाही. अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगल वरती सिंगल धावा संख्या पोहोचली ते अर्थातच 10 वरती. 91 ला चेस करायचंय तर तुम्हाला पर ओव्हर जवळपास 18 धावा बनवायच्या आहेत. थांबलाय. खोला टाकला होता मिड ऑनला. मिड ऑफचे फिल्डर येत आहेत सुनील भोईर. तोपर्यंत आपण पाहतोय मिळते एक धाव आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वरती. 18.20 रिक्वायर्ड हंड्रेड आहे. यस कल्पेशजी. काल देखील कल्पेशजींची महत्वपूर्ण कामगिरी राहिली या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोरर. आणि खरं तर वेळेचं बंधन आहे. दररोज जो आपला 9 मॅचेसचा शेड्यूल आहे तो वेळेवरती आपला कम्प्लीट झाला पाहिजे. आणि कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट यासाठी ओळखलं जातं. ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला बॉल उसळलाय. त्याला कव्हर करून थ्रो केला. अमोलचा कॉल आहे सेकंडचा. उशिराने धावला. रनआउटची संधी. अपील तर आता करण्यात येईल जाऊया टीव्ही अंपायर कडे. सॉफ्ट सिग्नल. जाऊयात आपण थेट साइड अँगल तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय. या फ्रेम मध्ये फलंदाज नाहीये. चेंडू येतोय विकेट किपर कडे. बॅट आलेली आता अमोलची. या फ्रेम मध्ये चेंडू हातामध्ये यस्सी रक्षकाचा. बॅट ड्रॅग होतीये. चेंडू लागला आणि तो बॅट अगोदर येण्या अगोदर लागलाय म्हणजे फलंदाज बाद. अमोल बाकुल रिक्स घेतली आहे. रिवॉर्ड मिळणार नाही. थेट जावं लागेल पॅव्हलियनच्या दिशेने. आज दिला पहिला धक्का. धक्का पहिला बसलाय 12 वरती. खूप सुंदर गाणं आपण ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराज आज ज्यांची तिथीनुसार जयंती. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आला राम जो स्ट्रायकिंग एंडला आहे. फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या वर तुंडीप. एक्स्ट्रा कव्हरला पहिल्या बाउन्स वरती सीमारेषा पार. या चौकारासोबत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 16 for 1. 16 ला 1 आजगाव. सोळा धावा आपण पाहतोय धावा फलकावरती. जी सुरुवात होती पहिल्या इनिंग मध्ये कोळेगावची ती सुरुवात आहे. कोळेगावच्या धावा देखील आपण बघितलं तर त्या 16 होत्या. एक गडी तिथे एक विकेट पडली होती. इथे तेच सध्या तरी ट्रॅक वरती आहेत. ऑन ट्रॅक आज दे. मात्र पहिल्या लेफ्टी बॉलर नंतर आणखी एक लेफ्टी बॉलर
सुनील भोईर आज फाल्गुन मध्य तृतीया आणि याच तिथीला अर्थातच सेवाचा 19 फेब्रुवारी 1630 पुण्याचा शिवनेरी किल्ला आणि त्या किल्ल्यावरती मासाहेब जिजाऊंच्या पोटी शिवसूर्य जन्मला होता. तिथीनुसार आजही आपण महाराजांची जयंती साजरी करतो, तारखेनुसार आपण जयंती साजरी करतो. बॉल बॅक ड्राइव्ह चाबूक शॉट लॉंग ऑनला येतोय फिल्डर पण त्याचा वाक्याबाहेर सीमा पार चौकार. प्ले बाद दोन्ही हातांचा मधून गेलाय. खूप चांगला प्रयत्न केला सुनील भोईर यांनी पण ज्या वेगाने चेंडू आला होता इथे पहा. येस हात पुढे गेले पण चेंडू त्या मधून हॉटलाईन पूल केलाय. नजर हटली होती चेंडूवरची. फिल्डर समोर अडकवलाय ट्रॅप मध्ये सुनील भोईरने. दुसरा मोठा धक्का असे गावला. घनश्याम बाद. हे गाणं खरं तर जो 3 ते 4 वर्षांअगोदर आपल्याला चित्रपट पाहायला मिळाला तानाजी या चित्रपटातील आहे. महाराजांचे लहानपणीचे सवंगडी त्यांच्यासोबत महाराजांचं बालपण गेलं. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या चित्रपटातील ते गाणे आणि फार सुंदर भूमिका अजय देवगण यांनी तानाजी मालुसरे यांची त्या चित्रपटामध्ये केलेली आणि बऱ्याचशा चित्रपटांच्या माध्यमातून आपला इतिहास आता आपल्याला तो आपल्या डोळ्यांसमोर आणला जातोय. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं देखील नुकतंच एक चित्रपट रिलीज झालेला आहे. तोही प्रत्येकाने जाऊन पाहावा. प्रत्येक हिंदू धर्मियांनी खरं तर जो इतिहास आहे आपला तो प्रत्येकाला माहित असायला हवा. नाव आहेत 20 सध्या 2 विकेट पडलेल्या आहेत. चांगली बॉलिंग चौकारानंतर कमबॅक केलंय त्याने. रवी मुठे केली होती. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते. घनश्यामचा बॅटमधून चौकार आला होता पण जी रिस्क घेतली अमोलने. रनआउट झाले त्यानंतर घनश्यामची विकेट पडली. कॅच आउट ते झाले. पूलचा फटका त्याचाही फसला आणि कुठेतरी या मॅच मध्ये सुरुवातीलाच कोळेगावच्या गोलंदाजांचे कमबॅक. 2 ओव्हर्स मध्ये 11च्या सरासरीने 22 धावा लागलेल्या आहेत. 2 विकेटी पडलेल्या आहेत. 18 बॉल 69 रिक्वायर्ड 100 जवळपास सध्या 23. जगन्नाथ थांबलाय. कट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर पहा. पुन्हा तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल त्या पद्धतीनं चेंडूला त्यांनी कव्हर केलेला आहे. रणजित पाटील यांना तुम्ही पाहता चेंडू मागे जायलाच नको अशा पद्धतीने त्यांनी चेंडूला कव्हर केलं होतं. चांगली किपिंग सध्या तरी इथे झेलची संधी असेल पण गॅप मध्ये बॉल पडलाय. सेकंडचा कॉल असेल. डायरेक्ट हिट मिस झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. सिंगल डबलने जास्त फरक पडणार नाही. तुम्हाला मोठे फटके खेळायचे आता खेचायचे कारण 91च्या चेस मध्ये सध्या मागे आहेत आजगाव. धाव फलकावरती सध्या आपण पाहतोय 24. 24 धाव फलकावरती. बॉल शिल्लक आहे 16 बॉल मध्ये 67 धावांची गरज. या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहा. वाकण आणि अडवली. हा फॉलो होता. अपील आणि फलंदाज बाद. कॉट बँड विकेट. तिसरा धक्का आज गावला 24 वरती. तिसरा धक्का बसलाय. 15 बॉल 67 67 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. नवीन फलंदाज रवींद्र कान. समालोचक नितीनजी कान यांचे बंधू
ते या मॅचचा आनंद घेतात ऑनलाईन, पण सध्या थोडे नाराज असतील कारण आजेगाव थोडा मागे 91च्या चेस मध्ये. रेंज मध्ये होता मिस टायमिंग. विकेट किपर पुढे आला. वेल जस्ट कॅच. बारंजित पाटील धक्का बसला 24 वरती चौथा आजेगावला.